समस्त लाडक्या बहिणींनो, तुमची सुद्धा ई-के-वाय-सी कोणत्यातरी कारणामुळे झालेली नाहीये का? आणि त्यामुळे तुम्हाला टेन्शन आलेलं आहे, की आम्हाला पुढचा जो हप्ता आहे, तो हप्ता भेटेल का? आणि भेटेल तर तो नेमका कोणत्या तारखेला मिळणार आहे? तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. सगळी माहिती डिटेल्समध्ये सांगणार आहे. सरकारकडून मोठा निर्णय घेतला जातोय आणि तुमच्यासाठी पुन्हा एकदा संधी येथे उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजत आहे. नमस्कार, मी अजित पालव. तर ताईंनो, मागील काही महिन्यापासून खूप साऱ्या बहिणींच्या कमेंट्स येत आहेत. आमचे पैसे आलेले नाहीत, ई-के-वाय-सी झालेली नाही, स्टेटस काहीतरी वेगळंच दाखवत आहे. आणि खरं सांगायचं तर ही समस्या 1-2 लोकांची नाहीये, तर लाखो महिलांना असाच प्रश्न पडलेला आहे. आता याच सगळ्या समस्येवर सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे. महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, की 31 मार्च 2026 पर्यंत ई-के-वाय-सीसाठी संधी दिलेली आहे. आणि ज्या महिलांची ई-के-वाय-सी अजून झाली नाही, त्यांच्यासाठी नवीन ऑप्शन सुद्धा दिला जाणार आहे. तुमचं काम अजून संपलेलं नाही, अजूनही तुमच्याकडे संधी आहे. आता एक गोष्ट समजून घ्या, हे निर्णय अचानक घेतले जात नाहीत. पूर्ण मंत्रिमंडळ बैठक होते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळी मंडळी यामध्ये सहभागी असतात आणि त्यानंतरच असा मोठा निर्णय घेतला जातो. म्हणून ही माहिती 100% महत्त्वाची आहे. ताईंनो, सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. टेन्शन घेऊ नका, कारण सरकार स्वतः सांगत आहे, की ज्यांची ई-के-वाय-सी राहिली आहे त्यांच्यासाठी पुन्हा संधी दिली जाणार आहे, असं सरकार म्हणतोय. पण यामध्ये किती सत्यता आहे ते देवाला आणि सरकारला ठाऊक. आता सगळ्यात मोठा प्रश्न, माझी ई-के-वाय-सी झाली आहे की नाही हे कसं ओळखायचं? जर तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्याचे पैसे मिळाले असतील, किंवा तुम्ही के-वाय-सी तुमची उशिरा केली असेल आणि तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे न येता जानेवारी महिन्याचे पैसे आले असतील, तरी समजा तुमची के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. आता अनेक बहिणी असं विचारतात, ज्यांना जानेवारी महिन्याचे पैसे आलेत परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आले नाही, की आम्हाला हे पैसे केव्हा मिळणार? तर तुम्हाला स्पष्टपणे एक गोष्ट इथे सांगतो, की तुम्हाला हे पैसे मिळणे 99.99% आता तरी मला वाटत नाही की शक्य आहे. परंतु तुम्हाला जानेवारी महिन्याचे आले असतील तर फेब्रुवारीपासूनचे पुढील सर्व हप्ते तुम्हाला 100% मिळणार. पण जर हे पैसे मिळाले नसतील तर तुमची ई-के-वाय-सी अजून बाकी आहे. आता बहिणींचा प्रश्न आहे, की आम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पैसे नेमके केव्हा मिळणार? तर पहा, अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा जी-आर आलेला नाही, तरी उद्या हा जी-आर प्रकाशित होण्याची दाट शक्यता आहे. जर उद्या जी-आर प्रकाशित झाला तर येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये तुमच्या डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आता काहींना असा प्रश्न पडतो, की पोर्टलवर तुमचा नंबर दुरुस्ती यादीत नाही असा मेसेज खूप जणींना येतोय आणि त्यामुळे त्या घाबरतात. पण खरं कारण काय? हा मेसेज 2 कारणांनी येतो. तुमची ई-के-वाय-सी आधीच पूर्ण आहे किंवा तुम्ही अजून ई-के-वाय-सी केलीच नाही. आणि तिसरं कारण असू शकतं, की तुम्ही योजनेतून बाहेर आहात. म्हणून फक्त मेसेज पाहून निर्णय घेऊ नका. जर तुमचे पैसे आले नसतील तर तुमचा तालुका महिला व बालविकास कार्यालयात जा. तेथे तक्रार अर्ज करा किंवा ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवा. तसंच आधार बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा. फॉर्ममध्ये काही चूक आहे का चेक करा. पोर्टलवर लॉग इन करून स्टेटस तपासा. कधी काय होतं, चुकीचा पर्याय निवडला जातो. बँक लिंक नसते किंवा फॉर्ममध्ये टेक्निकल एरर असतो. या कारणामुळे तुमची ई-के-वाय-सी अडकू शकते. आता पुढचा सगळ्यात मोठे अपडेट, मंत्रिमंडळ लवकरच निर्णय घेणार आहे आणि त्यानंतर नवीन के-वाय-सी पोर्टल सुरू होणार आहे. असा अंदाज आहे एप्रिल-मे यामध्ये नवीन ऑप्शन सुरू होऊ शकतो. असं सांगितलं जात आहे, की 31 डिसेंबर 2025 पर्यंत डेडलाईन होती, पण नंतर ती वाढवली गेली. का? कारण महिलांनी तक्रारी केल्या, आंदोलन केले, म्हणून सरकारने पुन्हा संधी दिली. म्हणून ताईंनो, तुमची ई-के-वाय-सी राहिली असेल तर चिंता करू नका, तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. फक्त एक काम करा, तुमचं स्टेटस चेक करत राहा आणि तुम्हाला शेवटचे कोणत्या महिन्याचे पैसे मिळाले कमेंट करून सांगा.